तर सध्या अंबानी साहेबांच्या मुलाचं पण लग्न आहे, तिथे त्यांनी सगळे देशातले मोठमोठे पॉलिटिशियन्स, क्रिकेटर्स वगैरे सगळ्यांना बोलवले. म्हणजे त्यांच्याकडे पावर आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरा आता मुद्दा चालू आहे तर पूजा खेडकरचा, की वडील IAS किंवा IAS असल्यामुळं त्यांनी त्यांचा पॉवर यूज करून मुलीला पण IAS बनवलं. खरी पॉवर कुणाकडे? पॉलिटिशियन्सकडे का IAS ऑफिसरकडे का बिझनेसमॅनकडे? तर गेम ऑफ थ्रोन्समधला एक किस्सा आहे. गेम ऑफ थ्रोन्स बऱ्याच लोकांनी बघितला असेल. तर लॉर्ड वॅरिस आणि टिरियन लॅनिस्टर बसलेले असते. तर लॉर्ड वॅरिस म्हणतात की तुम्हाला एक मी पझल विचारतो, रिडल. एका रूममध्ये 3 लोक बसले. तर एक राजा आहे, एक प्रिस्ट आहे आणि एक रिच मॅन आहे. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये एक कॉमन स्वेल स्वॉर्ड आहे, म्हणजे आपला तलवारबाज. तर त्याच्यातला एक जण बाकीच्या दोघाला मारायला सांगणार. तर कोण जगणार कोण मरणार असं तो विचारतो टिरियन लॅनिस्टरला. तर टिरियन लॅनिस्टर म्हणतो की सेल स्वॉर्ड डिपेंड करतो, तो कुणाला मारणार आहे कुणाला सोडणार आहे. तर तो लॉर्ड वॅरिस त्याला म्हणतो एक सामान्य तलवारबाज आहे, ना त्याच्याकडे गोल्ड आहे, ना क्राऊन आहे, ना देवासंग त्याचे संबंध जसे की प्रिस्टमध्ये आहेत. तर टिरियन लॅनिस्टर म्हणतो की त्याच्याकडे स्वॉर्ड आहे, म्हणजे टूल विच कॅन डिसाइड लाईफ अँड डेथ. लॉर्ड वॅरिस त्याला म्हणतोय जर खरी पॉवर त्या स्वेल स्वॉर्डकडे असेल तर आपण असं का भासवतो की किंगकडे पॉवर आहे किंवा रिच मॅनकडे पॉवर आहे किंवा प्रिस्ट मोठ्या मंदिराचे पुजारी किंवा त्यांच्याकडे पॉवर आहे. पॉवर रिसाइड्स वेअर मॅन बिलीव्स इट रिसाइड्स, असं त्याचा अर्थ.